नुसत्या अक्षदा वाहिल्या म्हणजे देवत्व येत असं नाही, तर त्याच्यामध्ये तो भाव असावा लागतो. भाव काय आहे तर भाव असा आहे की इथून ह्या मंदिराची जी पायरी आहे त्या पायरीपासून शिखरापर्यंत दत्त महाराज बाह्य स्वरूपामध्ये विद्यमान आहे. आलं लक्षात? तर दत्त महाराजांच्या या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं हे मंदिर जे आहे, आता हे मंदिर सुद्धा आता देवस्वरूप आहे. म्हणजे इतके दिवस ते मंदिर जसं आपण सामान्य घर बांधतो त्या पद्धतीचं होतं, परंतु आता ते तसं राहणार नाही. ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवता आता आपण आवाहित केल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे देव आणून इथं स्थापन केले. असं सांगितलेलं आहे की आगमशास्त्रामध्ये म्हणा किंवा आणखी इतर शास्त्रामध्ये म्हणा असा नियम आहे. अग्निपुराणामध्ये, मत्स्य पुराणामध्ये याच्यामध्ये सांगितलंय की मंदिर कसं निर्माण केलं पाहिजे, त्यात कुठल्या कुठल्या देवता असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये हे सगळ्या देवता आपण जवळपास 64-65 तत्व म्हणजे 66 तत्व या मंदिरामध्ये आपण प्रतिष्ठापित केले. आणि हे मंदिर आता काय आहे, हे मंदिर आता देवस्वरूप झालंय. म्हणजे देवस्वरूप झाले म्हणजे आतमध्ये भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. तेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या मंदिराच्या बाह्य स्वरूपामध्ये पण आहे. म्हणून आता मंदिराचं पावित्र्य राखणं आपलं कर्तव्य आहे. मंदिरामध्ये केवळ आतमध्ये जे देव आहे त्याचीच पूजा अर्चा करायची, बाहेर सगळीकडे घाण पसरली असं चालणार नाही. मंदिराचा बाहेरचा भाग सुद्धा तितकाच पवित्र आहे. तो तितकाच पवित्र राहायला पाहिजे. त्याची पण तेवढीच श्रद्धा बुद्धीनं आपण त्याची परिचर्या केली पाहिजे. मंदिरामध्ये नारद पुराणात सांगितले की मंदिरामध्ये जे झाडू लावतात म्हणजे मंदिरामध्ये जे झाडू मारतात त्यापासून उडणारे जे कण असतात त्याला पांसू म्हणतात संस्कृतमध्ये. म्हणजे त्या तितके वर्ष जेवढे पांसू उडतात, जेवढे कण रजकण उडतात तेवढे कण वर्ष स्वर्ग लोकामध्ये आपल्याला निवास मिळतो. म्हणून मंदिराचा प्रत्येक भाग हा तितकाच पवित्र आहे. आता हे केवळ अक्षदा वाहन इतकंच मर्यादित नाहीये, तर त्याच्यामध्ये आपण ते देवत्व आणून प्रतिष्ठापित केले. तर काय काय प्रतिष्ठापित केलंय की ह्याच्यामध्ये अहंकार तत्व स्थापन केलंय, ह्याच्यामध्ये आपण चित्त तत्व स्थापन केलंय, मन स्थापन केलंय, प्रकृती तत्व स्थापन केलंय. म्हणजे प्रकृती, पुरुष वगैरे वगैरे सगळे जे जो त्याचा उपक्रम आहे त्या उपक्रमानं आपण सगळे देव या ठिकाणी स्थापन केले. आणि आता हा जो मंदिर आहे हे मंदिर केवळ आता मंदिर न राहता या मंदिरामध्ये भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय महाराज विद्यमान आहेत. ते कसे विद्यमान आहेत तर तुम्ही हात जोडा, तुम्हाला सांगतो. तुम्ही देवाला इकडे पहा, खाली या पायरीच्या खाली, आणि या पायरीपासून शिखरापर्यंत देव कसे आहेत ते सांगतो तुम्हाला. ऐका, हात जोडा. अगोदर तुम्हाला याच्यामध्ये देवाची भावना करा. दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबर मुने बाल पिशाच ज्ञानसागर. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पादोपादशिलास्तस्य. आता इकडे लक्ष द्या. ह्या मंदिराचे जे पाय आहेत म्हणजे मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे चरण कमल आहेत. म्हणून आपण मंदिरात गेल्यानंतर अगोदर पायरीचं दर्शन घेतो. त्याचं कारणच असं आहे की देवाचे जे चरण पंकज आहेत ते चरण पंकज आतमध्ये असणाऱ्या देवाचे बाह्य स्वरूपाचे चरण पंकज म्हणजे या पायऱ्या आहेत. म्हणून अगोदर मंदिरात आपण पायरीला नमस्कार करतो. पादोपादशिलास्तस्य जंघा पादोर्ध्वमुच्यते. पायरीपासून वरचा जो भाग आहे तो ह्या मंदिराचा पिंढऱ्याचा भाग आहे. गर्भश्चैवोदरण्येयम. मंदिराचं गर्भगृह हे देवरूपी प्रासादाचं, संस्कृतमध्ये मंदिराला देऊळ, आता आपण मराठीत देऊळ म्हणतो, संस्कृतमध्ये याला प्रासाद म्हणतात किंवा आलय म्हणतात, देवालय. याला वेशम असा पण शब्द आहे. तर मंदिराला प्रासाद म्हणतात. तर गर्भश्चैवोदरण्येयम मंदिराचं गर्भगृह हे जे आहे ते देवरूपी प्रासादाचं काय आहे, पोट आहे. कटिश्च कटी मेखला. हा जोत्याचा जो भाग आहे, हा जोत्याचा भाग हा देवाचा म्हणजे स्वामी महाराजांचा कमरेचा भाग आहे. स्तंभाश्च बाहवो ज्ञेयाः. आता मंदिराला जे पुढे जे काही सभामंडप होईल
किंवा आतमध्ये असणारे जे पिल्लर आहेत ते देवाचे काय आहेत? हात आहेत. घंटा जिव्हा प्रकीर्तिताहा, मंदिराची जी घंटा काय आहे? तर घंटा ही जिव्हा आहे. म्हणून मंदिराला घंटा असली पाहिजे. जर घंटा नसेल तर देवाला किंवा कोणालाही बोलता येत नाही. त्या पद्धतीनं मंदिराला घंटा असणं आवश्यक आहे. दीपहा प्राणोस्य विज्ञेयो, आता मंदिरामध्ये दिवा हा कायम असला पाहिजे. जर दिवा नसेल तर जसं शरीरामध्ये प्राण नसल्यानंतर ते शरीर पार्थिव होतं, त्याज्य होतं, तसं मंदिरात जर दिवा नसेल तर ते मंदिर त्याज्य होतं. त्यातला आत्मा किंवा त्यातला जीव, चेतना कशात आहे? तर मंदिराच्या दिव्यामध्ये. म्हणून मंदिरामध्ये दिवा कायम तेवत राहायला पाहिजे. दीपहा प्राणोस्य विज्ञेयो, अपानो जलनिर्गमः, पाणी जायचं जी जागा आहे ती अपान आहे. म्हणजे आपण जसं श्वास आणि उच्छ्वास करतो तसं श्वास काय आहे? तर दिवा आहे. आणि पाणी जायची जागा ही उच्छ्वासाची जागा आहे. ब्रह्मस्थानम यदेतच्च तन्नाभि परिकीर्तितम, म्हणजे या मंदिराचा जो मधला भाग आहे त्याला आपण नाभिस्थान म्हणतो. ते नाभिस्थान म्हणजे ब्रह्मस्थान हे मंदिराचं नाभी आहे. हृत्पद्मम पिंडिका ज्ञेया, मंदिराचं हृदय काय आहे? तर हृदय ती जी आपण जे आसन केलंय ते आसन या मंदिराचं हृदय आहे. प्रतिमा पुरुष स्मृतः, आणि प्रतिमा म्हणजे देव जे आहेत ह्याचा मंदिराचा तो काय? प्रतिमा आणि प्रकृती आणि पुरुष. तर जी आसनशिळा आहे ती प्रकृती आहे आणि परमेश्वर हे पुरुष आहे. तस्य पादस्त्वहंकारो ज्योतिस्तचक्षुरुच्यते तदूर्ध्वं प्रकृतिस्तस्य प्रतिमात्मा स्मृतो बुधैहि. मंदिराचा आत्मा काय आहे? तर आत्मा ही प्रतिमा आहे. मंदिराचा आत्मा म्हणजे मंदिर असन जर मंदिरात देवच नसेल जसं शरीरामध्ये आत्मा नाही त्या पद्धतीनं होईल. म्हणून मंदिरामध्ये प्रतिमा हा मंदिराचा आत्मा आहे. नलकुंभात अधोद्वारम तस्यम प्रजननम स्मृतम, शुकनासा, त्याच्यावरचा जो भाग असतो कळसाचा खालचा तिथं नलकुंभ वगैरे असतं ते प्रजनन स्मृत आहे. शुकनासा भवेन्नासा, गवाक्ष कर्ण उच्चते, मंदिराला खिडक्या असणं आवश्यक आहे. कारण की मंदिराला जर खिडक्या नसतील तर कान म्हणजे गवाक्ष, म्हणजे मंदिराला गवाक्ष नसतील तर ते कान नसल्यासारखं आहे. म्हणून मंदिराला खिडक्या असणं आवश्यक आहे. कपोतपाली स्कंधोस्य ग्रीवाचामल सारिका, कळस ज्याच्यावर बसवतो त्याला अमल सारिका म्हणतात. की अमल सारिका ही कळस हे आहे, काय आहे? कंठ आहे. कलशस्तु शिरोज्ञेयम, मंदिराचं डोकं काय आहे किंवा मुखकमल काय आहे? तर मुखकमल हे शिखर आहे. म्हणून आपल्याला दर्शन नाही झालं तर आपण शिखराचं दर्शन घेतो. तर त्याचं कारणच ते की मंदिराचं मुखकमल आहे. एवढंच नाही, आतमध्ये जर दर्शन घेतलं आणि जर शिखराचं दर्शन नाही घेतलं तर दर्शन अपूर्ण राहतं. म्हणून शिखराचं तेवढं महत्व आहे. म्हणून शिखराला सुद्धा काय म्हणलेले की भगवंताचं डोकं आहे. मज्जाक्षिप्त रसादिकम, म्हणजे ह्याचे जे मांस वगैरे जे आहे त्याच्यावर जो प्लास्टर वगैरे केला आहे, जे आपण हे लावले आहेत. अस्थिनीच शिलास्तस्य, मध्ये जे काही शिळा वापरल्या आहेत, आता शिळा तर काही नाही पण जे काही बीम वापरले ते सगळे ह्याच्या काय आहेत? अस्थी आहेत. स्नायू किलादिक स्मृतः, स्नायू काय आहेत? तर मध्ये वापरलेले जे खिळे वगैरे आहेत ते सगळे स्नायू आहेत वगैरे वगैरे. ह्याप्रमाणे हे देव आहे. चक्षुंखी शिखराणी स्यूर्ध्वजा केशा प्रकीर्तिताः, मंदिराचा ध्वज जे आहे तर मंदिर रूपी देवतेंचे केस आहेत. मंदिराला ध्वजाला निशाण पण म्हणलेलं आहे. असं सांगितलंय एका ग्रंथामध्ये, प्रासाद मंजिरी नावाच्या ग्रंथात असं सांगितलंय की निष्पन्नम शिखरं दृष्ट्वा ध्वजहीनं कारयेत असुरा वासमिच्छन्ति ध्वजहीने सुराले. ज्या मंदिरावर ध्वजा नसते ते मंदिर, त्या मंदिरातून देव निघून जातात आणि त्या मंदिरात असुर येऊन राहतात. म्हणजे देव निघून जातात. त्याकरता मंदिरावर कायम झेंडा जर खराब झाला की लगेच दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करून तो झेंडा वर बसवला पाहिजे. कारण की झेंडा असणं अत्यंत आवश्यक आहे. इतकंच काय, अग्निपुराणात त्याचं फार महत्त्व पण सांगितलंय. तर ध्वजा मंदिराच्या ह्याच्यावर असली पाहिजे. एवं पुरुष रूपंतं ध्यात्वाच मनसा सुधीही, याप्रमाणे तुम्हाला हा देव दिसतो का? आता ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये आहे ना सांगितल्याप्रमाणे. तर पाय, देवाचे पाय इथे आहेत. या पद्धतीनं भावना करायची. एवं पुरुष रूपंतं ध्यात्वाच मनसा सुधीही, चांगल्या माणसानी म्हणजे ज्याला याप्रमाणे ज्याला भावना होते अशा माणसानी, सुधीही चांगली बुद्धी आहे त्यांनी देवाला याप्रमाणे मनसा सुधी, मनामध्ये तशी कल्पना करायची. आणि प्रासादम पूजयेत पश्चात, गंधफूल व्हा मंदिराला देवाला. आता हे
हे सगळे मंदिराला वाहतोय असं नाही तर भगवान दत्तात्रेयाला आपण गंधफूल वाहतो अशी भावना करा. ओम दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबरमुने बाल पिशाच ज्ञानसागर गंधपुष्प ध्वजादिभिः सूत्रेण वेष्टयेत देवं वासांशीच परिकल्पयेत. हे जे सूत्र वेष्टन केले पिवळी लोकर ही मंदिराला वस्त्र घातलेत अशी आपण भावना करायची. वासांशी परिकल्पयेत प्रासादम एवं अभ्यर्च वाहनं चाग्रमंडपे. म्हणजे याप्रमाणे देवाचं जे वाहन असतं ते आता इथं ठीक आहे काही नाही, परंतु ज्या ठिकाणी देवाचं वाहन असतं समजा महादेव असेल तर नंदी असतो, विष्णू असतील तर गरुड असेल किंवा हनुमंतराय असतील, याप्रमाणे देवाच्या पुढे काय असतं वाहनं चाग्रमंडपे एवं ध्यात्वा नमस्कुर्यात. पायरीवर डोकं ठेवून देवाला नमस्कार करा.